नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. पण प्रचंड गरमी आहे बाहेर. आजचं टेम्परेचर आहे 43 डिग्री आणि इथे AC असल्यामुळे प्रॉब्लेम नाही. पडली होती तर काय अशी रस्त्यात पडली राहते का बे भाजी? भाजी लावा लागते. हां, बरं झालं ते चिवळीची भाजी आणली. ही चिवळीची भाजी आत्ता चेतनने आणली. ही उन्हाळ्यातच उगवते आणि चिवळी घोळ हे असे प्रकार आहे की उन्हाळ्यामध्ये आमच्या इथे येतात. ही चिवळी मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात मिळत नाही. मिळाली तर तुम्ही नक्की वापर करा. थंड भाजीचा प्रकार आहे. म्हणजे त्याच्याबद्दल अजून काही काही गमती जमती आहेत ते आपण नंतर डिस्कस करू. पण सध्या याचे आपल्याला काय वाफोळे म्हटलं ना तू? चेतननीच म्हटलं होतं मला की सर चिवळीचे वाफोळे आमची त्याची रमाबाई त्याची आत्या होती तर ती बनवायची. तर त्याचे वाफोळे बनवूयात. बढिया, चला सुरुवात करू. चिवळी चिरून घेतो छान. काही लोक याची नुसतं पानं वापरतात पण हे देठही छान असतं. म्हणजे असं खूप जरड नसतं, कोळ असतं. काय हरकत नाही, मस्त वापरायचं ते. याला छान बारीक चिरून घेऊ आपण. याची गोष्ट सांगतो तुम्हाला. भाजी चिरता चिरता ती गोष्ट अशी आहे की आमच्या इथे ऊन खूप असतं आणि संध्याकाळी ज्याला म्हणतात झाव लागते. झाव म्हणजे काय की इतर शहरांमध्ये पाहिलं, पुण्यामध्ये संध्याकाळी थंड होतं पण आमच्या इथे संध्याकाळी गरम हवा वाहू लागते आणि मग ती हवा लागते, ऊन बाधतं. मग त्यासाठी काय करतात की हे खायला तर थंड असतंच पण याशिवाय खाटेवर ही पसरतात भाजी, त्याच्यावर एक चादर टाकतात आणि लहान मुलं त्याच्यावर झोपतात थोडे, जेणेकरून त्याला ऊन जर लागलं असेल तर ते कमी होतं. अशा गमती जमती खेडेगावात होत असतात. गमती जमती नाही आहेत त्या, ते खरं आहे की त्याच्यामुळे हे गावठी उपाय आहेत की मुलांना ऊन बाधू नये वगैरे वगैरे. आणि अजून एक काम करतात आमच्या इथे. काय करतात की टोपी असते ना, म्हणजे उन्हात आपण फिरायला बाहेर कामाला पडतो तो टोपीमध्ये कांदा ठेवतात की जेणेकरून ऊन लागत नाही तुम्हाला. ऐकलं असेल कोणीतरी. चिवळीच्या धुण्याबद्दल सांगतो मी की चिवळी आधी स्वच्छ धुवून घ्यायची, कारण बारीक पानं असतात, माती त्याच्यात असू शकते. स्वच्छ धुवून घ्यायची मग चिरायची. चिरल्यानंतर तुम्ही धुवू नका, त्यातलं सत्व जे असतं ते निघून जातं. आता ही मुगाची डाळ 1 वाटी, तुरीची डाळ 1 वाटी, उडदाची डाळ 1 वाटी, लसूण, जिरे, त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची या सगळं वाटून घ्यायचं आहे. तर पहिले काय करू, आता मसाला वाटून घेऊ. जिरे, हिरव्या मिरच्या चवीनुसार, कोथिंबीर आणि यामध्ये मी मीठ घालतोय की मीठ जेणेकरून मिठाबरोबर जेव्हा आपण वाटतो तर ते जास्त छान व्यवस्थित वाटायचं, घर्षण होतं त्याने. आता याबरोबर डाळी घ्यायच्या. उडदाची डाळ, थोडी तुरीची डाळ, मुगाची डाळ, पुन्हा थोडेसे मिठाचे खडे घालायचे. मीठ घालताना लक्षात ठेवा नंतर तुम्हाला मीठची गरज आहे की नाही. तर मी नेहमी वाटताना तुम्हाला सांगतो की खडे मीठ वापरा. आता खडे मीठ का वापरा? खडे मीठ वापरल्याने जेव्हा आपण हे वाटतो तेव्हा छान घर्षण होतं आणि त्या मिठामुळे ही जी तुमची हिरवी मिरची वगैरे असते ती अशी छान छान वाटायला लागते. यामध्ये आता आपण एक अर्धी वाटी दही, मीठ ऑलरेडी आपण वाटताना घातलेलं आहे त्याच्यामुळे मीठ वेगळं घालायचं नाही. त्याला छान एकत्र करून घेऊ. थोडी हळद, छान ताटलीला आपण तेल लावून घेतलंय. थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ आपण घालू जेणेकरून हे छान मिसळून येईल. आणि
ह्याचे असे मुठिया करायचे आणि याला आपण छान वाफवून घेऊ. एक 10 मिनिटं. नाजूक हाताने घ्यायचा. आणि यावर माऊली घाणीचं कच्चं शेंगदाण्याचं तेल. सर्व करताना 2 प्रकारे तुम्ही करू शकता. एक तर आत्ता आपण कच्चं शेंगदाण्याचं घाणीचं माऊली घाणीचं तेल वापरलेलं आहे, ते तर छानच लागतं. पण तुम्ही जर एक फोडणी केली की त्यामध्ये तेल गरम करून मोहरी हिंग घालून ती फोडणी घेतली, ती वर टाकली, ती पण छान लागेल. आणि हे काय अप टू यू की कसं करायचं. गॉट इट, डू इट.